हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट बनणारे कपकेक्स बनवणार आहोत। तर चला बनवायला सुरुवात करूयात। हे कपकेक्स बनवायला खूप इझी आहेत। तर त्यासाठी मी इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे। या बाउलमध्ये मी एक चाळण ठेवले आणि त्यामध्ये 1.5 कप मैदा चाळून घेते। कपाबरोबरच यामध्ये ग्रॅम्सचं प्रमाण देखील सांगितलेलं आहे। मैदा चाळून झालाय। आता यामध्येच मी पिठी साखर देखील चाळणार आहे। इथे पिठी साखर मी 1 कप एवढी वापरलेली आहे। पिठी साखर नसेल तर घरातील आपण चहासाठी जी साखर वापरतो ती मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि चाळायचे। चाळणीवर ज्या साखरेच्या गाठी आहेत त्या फोडून मी यामध्ये ही साखर चाळून घेतली। त्यातच तेल, मीठ आणि बेकिंग पावडर, दूध टाकून मिक्स करते। इथे तेल मी सनफ्लॉवर ऑइल वापरलेला आहे। चवीनुसार मीठ वापरले आणि 3/4 चमचा म्हणजे 1 चमचाला थोडं कमी एवढी बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि 1 कप दूध वापरलेलं आहे। हे सर्व हलक्या हाताने मिक्स करते, जोर लावून याला मिक्स करायचं नाहीये। हे मिक्स करतानाच मी यामध्ये 1 चमचा विनेगर टाकत आहे। विनेगर देखील मिक्स करते। त्यातच थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकलेलं आहे आणि ते देखील यामध्ये मिक्स करते। तर हे मिक्स करताना तुम्हाला इथे दिसतच असेल की हे मिश्रण खूप घट्ट झालंय, त्यामुळे मी यामध्ये थोडं थोडं दूध अजून टाकत आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी बघून आपण यामध्ये दूध ॲड करायचं आहे। एकदम दूध टाकू नका, मला इथे 1.5 कप एवढं दूध लागलेलं आहे। हे पहा, अशी रिबन कन्सिस्टन्सी येईपर्यंत मी हे बॅटर मिक्स केलेलं आहे। आता हे बॅटर आपलं तयार झालंय, ते मी या सिलिकॉनच्या कपकेक मोल्डमध्ये ओतत आहे। हे कपकेक मोल्ड अर्धेच भरायचेत, कारण कपकेक मोल्डमध्ये जर आपण अर्ध्यापेक्षा जास्त बॅटर भरलं तर केक शिजताना तो ओव्हरफ्लो होईल। इथे मी 12 कपकेक मोल्ड भरत आहे। मी अवनमध्ये हे कपकेक बेक करत आहे, पण जर तुमच्याकडे अवन नसेल तर तुम्ही एक टोप किंवा कढई गॅसवर ठेवा। गॅसची फ्लेम स्लो करा, त्यामध्ये एखादी रिंग ठेवा आणि त्यावर ताट किंवा प्लेट ठेवून ते पहिलं प्रीहीट करून घ्या। आणि जर तुमच्याकडे मोल्ड वगैरे नसेल तर वाट्यांना तेलाने ग्रीस करून त्यामध्ये हे बॅटर ओता आणि मग याला 25 ते 30 मिनिटं स्लो गॅसवर शिजू द्या। हे मोल्ड भरण्यापूर्वीच अवनला 10 मिनिटांसाठी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत हे मोल्ड भरून घेते। प्रीहीट करायला ठेवलं म्हणजे 160 डिग्री सेंटीग्रेड त्याचं तापमान ठेवलेलं आहे आणि टायमर 10 मिनिटाचा लावलेला आहे। खालची रॉड ऑन केलेली आहे। तर इथे आपले हे सर्व बॅटर या कपकेक मोल्डमध्ये भरून झालं। याला थोडंसं टॅप केलेलं आहे। आता प्रीहीटेड अवनमध्ये बेक होण्यासाठी हा ट्रे मी यामध्ये ठेवला आहे आणि 25 ते 30 मिनिटांनी आपले हे केक बेक होतील। तर इथे तुम्ही पाहू शकता आपले हे कपकेक्स बेक झालेले आहेत। मी यामध्ये टूथपिक इन्सर्ट केले आणि ती क्लीन निघालेली आहे, म्हणजे आपले केक चांगले शिजलेले आहेत। इथे आपले हे कपकेक तयार आहेत, ते मी या ट्रेमधून बाहेर काढते आणि याला पूर्णपणे थंड होऊ देते। हे कपकेक थंड झाल्यानंतर डिमोल्ड करायचे। मी हा एक कपकेक तुम्हाला कापून दाखवते। तुम्ही देखील पाहू शकता की हा कपकेक किती जाळीदार आणि सॉफ्ट झालेला आहे।
तसाच हा टेस्टी देखील झालेला आहे। तुम्हालाही हे केक्स खूप आवडतील। तुम्हाला हे मी बनवलेले कपकेक्स कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।